Hello dear student, today we are going to solve practice set 15.4. The example is given as look at the measures shown in the adjacent figure and find the area of quadrilateral PQRS. Quadrilateral PQRS चा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर या ठिकाणी या क्वाड्रिलेटरल मध्ये जे दोन त्रिकोण आहेत ट्रायंगल PSR आणि ट्रायंगल PQR या दोघांचे आपल्याला एरिया काढावा लागेल आणि त्यांची बेरीज करून आपल्याला क्वाड्रिलेटरल PQRS चं क्षेत्रफळ काढता येईल. सो हियर वी राइट ॲज एरिया ऑफ ट्रायंगल PSR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या PSR मध्ये लेंथ ऑफ PS इज इक्वल टू 36 मीटर, SR इज इक्वल टू 15 meter. So here we write as area of triangle PSR is equal to, it is a right angle triangle, so we write as 1/2 into sides making right angle, product of sides making right angle, that sides are PS and SR. So here we write as 1/2 into length of PS into length of SR. Put their values. PS किती आहे 36 into SR 15. म्हणून 2 ने याला डिवाइड करायचं. 36 ला ते येतात 18 into 15 is equal to 270 square मीटर. एरिया ऑफ PSR आपल्याला मिळाला 270 स्क्वेअर मीटर. आता आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे ट्रायंगल PQR चा. तर ट्रायंगल PQR चा एरिया फाइंड आउट करताना आपल्याला तिघ बाजूंची माप माहिती असणे आवश्यक आहे. इथे या ठिकाणी PQ चे माप दिलेले 56 मीटर, QR 25 मीटर आणि PR दिलेला नाही, म्हणून आपल्याला PR चा माप फाइंड आउट करावा लागेल. आणि मग त्यासाठी PR काढण्यासाठी आपण पायथागोरस थेरमचा उपयोग करू शकतो. म्हणून इन ट्रायंगल इथे लिहू आपण इन ट्रायंगल PSR बाय पायथागोरस थेरम we know that angle PSR is equal to 90 degree. आणि म्हणून हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर, किंवा प्लस म्हणता येईल हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस इंटू इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. म्हणजे आपल्याला लिहिता येईल इथं PR स्क्वेअर इज इक्वल टू हाईट PS स्क्वेअर प्लस बेस SR स्क्वेअर. कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. याला आपण पायथागोरसचा प्रमेय असं म्हणतो. आता या ठिकाणी व्हॅल्यू टाकता येते आपल्याला. PS चं माप किती आहे 36 प्लस 15 चा स्क्वेअर. 36 चा स्क्वेअर किती येतो 1296 प्लस 225 इज इक्वल टू 1521. PR ची व्हॅल्यू काढताना आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. स्क्वेअर रूट ऑफ 1051 is equal to 39. So here we write as PR is equal to 39 meter. Here we get value of PR as 39 meter. आता या ट्रायंगल मध्ये PQR मध्ये तिघ बाजूंची माप आपल्याला दिलेली आहेत. PQ is equal to 56 cm, QR is equal to
25 meter and PR is equal to 39 meter. तर ट्रायंगल PQR चे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला ट्रायंगल PQR चा सेमी पेरिमीटर काढावा लागेल. सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR we have to find out. तर सेमी पेरिमीटर काढण्यासाठी there is formula S is equal to 1/2 A plus B plus C. तर या ठिकाणी A plus B plus C म्हणजे A म्हणजे काय, व्हॅल्यू त्यांच्या बाजू त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची मापे आपल्याला लिहिता येतील. इथं बघा PQ is equal to A बरोबर 25 मीटर, QR is equal to B is equal to 56 मीटर and तिसरी बाजू PR बरोबर C is equal to 39 मीटर. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 1/2 into 25 plus 56 plus 39 बरोबर. त्यांची जर आपण बेरीज केली तर ते येते 120 आणि म्हणून याची व्हॅल्यू आपल्याला मिळते 60 मीटर. S is equal to 60 meter. After that we find area of triangle PQR by using Heron's formula. Under root S into S minus A into S minus B into S minus C. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहेत. याची व्हॅल्यू किती आहे 60 इंटू 60 मायनस एची व्हॅल्यू 25 इंटू बीची व्हॅल्यू 60 इंटू 60 मायनस 56 इज इक्वल टू इंटू यस 60 मायनस 39 बरोबर अंडर रूट 60 इंटू 60 मधून 25 गेले 35 इंटू 4 इंटू 21. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे आहेत. 60 इज इक्वल टू असं म्हणता येईल 12 into 5 that is 60. 35 7 into 5 again 4 means 2 into 2 factors 21 3 into 7. So again 12 चे फॅक्टर्स पाडून घेऊ आपण 2 into 2 into 3 into 5 into 7 into 5 into 2 into 2 plus into 3 into 7. तर या ठिकाणी सारख्या संख्यांचे आपल्याला गट करायचे आहेत. 2 गट करू आपण 2 2 2 4 times. There are 4 times 2, so here we write as 2 into 2 into 3 times 2 times 3 5 सुद्धा 2 वेळा आहे 5 आणि 7. त्याचप्रमाणे पुन्हा त्याच संख्या 2 into 2 into 3 into 5 into 7 अशा प्रकारे 2 ग्रुप आपण केले आणि त्यांचं आता मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. इज इक्वल टू 4 into 2 into 2 4 4 into 3 12 12 into 5 60 60 into 7 420 into 420 is equal to under root 420 चा स्क्वेअर. आन्सर इज 420 स्क्वेअर मीटर. म्हणून आपण लिहिणार इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 420 square
meter. After that, we have to find out area of quadrilateral PQRS is equal to, दोन ट्रायंगल जे आहे त्यांची आपण बेरीज करू. एरिया ऑफ ट्रायंगल PSR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोघांचे क्षेत्रफळ आपण काढलेले आहेत. 270 प्लस 420 is equal to 690 square meter. So here we write as area of quadrilateral PQRS is equal to 690 square meter.